तुमसर शहरातील IPL क्रिकेट बेटिंग करणारे माफिया चक्रेश्वर उर्फ बाल्या बिसने व सुनील बिसने गजाआड। IPL क्रिकेट बेटिंग करणाऱ्यांमुळे लहान मुले हे बेटीच्या आहारी जाऊन त्यांच्यावर विपरीत परिणाम होत असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आहे। बेटिंग करता पैसे लावून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत असल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली होती। असे अनुचित प्रकार घडणार नाहीत तसेच त्यांना आळा घालण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। त्याच दृष्टीने 3/4/2024 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या दरम्यान तुमसर परिसरात माननीय रश्मिता राव एंड उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर हे आपल्या कार्यालयीन स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना गोपनीय खबर मिळाली की मोठा बाजार तुमसर येथे शनिचरे यांच्या घरी काही इसम IPL मध्ये चालू असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळ खेळत आहेत। अशा निश्चित खबरेवरून उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर श्रीमती रश्मिता राव यांनी मोठा बाजार तुमसर येथे चालू असलेल्या क्रिकेट बुकीच्या अड्ड्यावर धाड मारली असता कलकत्ता विरुद्ध दिल्ली यांची मॅच सुरू होती। बंद खोलीत 4 इसम हे लाईन होल्डिंग मशीन लावून मोबाईलवरून क्रिकेट सट्टा लावणाऱ्या ग्राहकांकडून फोन येत होते। फोनवर स्टेशन बॅटिंग बॉलिंग वर ठरलेल्या भावाप्रमाणे एका कागदावर आकडे लिहित होते तसेच लाईन होल्डिंग मशीनच्या साहाय्याने रेकॉर्ड करत होते। सदर कारवाईमध्ये तुमसर शहरात पहिल्यांदाच लाईन होल्डिंग मशीनद्वारे क्रिकेट बेटिंग करीत असताना आरोपी क्रमांक 1 तुषार अशोक बिसने 24 वर्ष, पूर्वेश राजू बिसने 23 वर्ष, कुणाल दिवाकर बिसने 23 वर्ष, एक विधी संघर्षित बालक संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार मातानगर मोठा बाजार तुमसर असे मिळून आले। क्रिकेट बेटिंगचे साहित्य त्याकरिता किरायाने रूम मुख्य सूत्रधार सुनील सुरेश बिसने व चक्रेश्वर उर्फ बाल्या सुरेश बिसने दोन्ही राहणार मातानगर मोठा बाजार तुमसर हे आहेत। सदर गुन्ह्यात लाईन होल्डिंग मशीनसह इतर 1,82,030 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन तुमसर येथे जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर रश्मिता राव एन यांचे पथक यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी हे करत आहेत। पुढील तपासात नागपूर, गोंदिया, वर्धा, मुंबई येथील क्रिकेट बुकी हे पोलिसांच्या रडारवर आहेत।